बाई आजची दुकानात आहे का? सचिन भाऊ, अहो मला 1 किलो शेंगदाणे द्या ना. नमस्कार. चमत्कार किराणा स्टोअर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या इथे विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू मिळतील आपल्याला. त्याचबरोबर किराणा मिळेल. धुणं, भांडी, कपडे, सगळ्यांची साबण, पावडर, झाडू पासून पोत्यापर्यंत. अहो आम्हाला तेच पाहिजे. अच्छा, पोतं पाहिजे. पोतं नाही, 1 किलो शेंगदाणे. शेंगदाणे. हा 1 किलो. अच्छा, उपासाचे दिवस सध्या जवळ आले चाललेले आहेत. हो, शेंगदाण्यांची गरज आपल्याला रोजच पडते. काकू नाहीत का घरी? काकू कुठे गेल्या? काकू, ओ काकू. काकू बाहेर गेलेले आहेत. बाहेर गेल्या. बाहेर फिरायचा चटकाच लागतो माणसाला. एक आईने मला कुठं पाठवलं म्हणजे बघा, दिवस झाला की माणूस उठतो, घराबाहेर जातो. माणूस हल्ली घराबाहेरच जातो. म्हणजे कसं झालं माहितीये का तुम्हाला? आधी माणसं जेवायला घरी यायचे आणि डबड्याला बाहेर जायचे. आता माणसं जेवायला बाहेर जातात आणि डबड्याला घरी येतात. हा, ते सगळं झालं. समस्याच विचित्र झालेल्या आहेत बघा माणसाच्या. द्या ना मला तेवढे शेंगदाणे, द्या ना 1 किलो शेंगदाणे. अच्छा, पावशेर साखर. 1 किलो शेंगदाणे. म्हणजे तुम्हाला शेंगदाणे पाहिजे की साखर पाहिजे? दोन्ही पाहिजे मला. अच्छा, शेंगदाणे आणि साखर. मुख्यत्वे करून तुम्ही दोन्ही तेलाच्या आणि साखरेशी निगडीत वस्तू घेताय. तेलामुळे माणसाचं कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर अहो मला नाही ऐकायचं. मला आता घरी माझी आई वाट पाहते. मला भाजीत टाकायला शेंगदाणे नाही, ते पटकन द्या ना मला. मी काही इथं शिकायला आले का? मतिमंद कुठला? अच्छा, मतिमंद. तुम्हाला नाही म्हटले मी, मला ते शेंगदाणे द्या. हो, अच्छा. शेंगदाण्याचे हल्ली बाजार वाढत चाललेले आहेत पहा. पूर्वी आमच्या काळी म्हणजे शेंगदाणे असे रानामध्ये लोक लावायची. पण आता शेंगदाण्याचं उत्पन्न नाही, सूर्यफुलाचं नाही. मला असं वाटतंय तुम्ही नाही का माहितीचं एखादं दुकान टाकायला पाहिजे होतं. किराणा दुकानापेक्षा लय चाललं असतं. माहिती? हो, तुम्हाला खूप येते चांगली. पुस्तकाचं इत्थंभूत वाचन करण्याची लहानपणापासून प्राकृतिक सवय माझ्या अंगात. त्यामुळे शब्द भंडार म्हणजे खूप द्या ना तेवढं पटकन द्या ना मला. ते दुकान पण शेजारचं बंद आहे, इथं मला यावं लागलं. अच्छा, शेजारचं दुकान आणि आमचं दुकान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तुम्हाला तर आमच्या इथे सर्व ज्या वस्तू मिळतात त्या प्राकृतिक आणि नैसर्गिक असतात. सांगायचं झालं तर साखर. साखर ही आमच्याकडून येते, ती बिन औषधाच्या, बिन रसाच्या, बिन पानाच्या, ऊसाच्या बनलेली. ती साखर तुम्ही जर खाल्ली तर तुम्हाला आयुष्यात कुठलाच आजार होणार नाही. गुळ पण बनवतो आम्ही, सेंद्रिय बनवतो. बिन औषधाचा, बिन खताचा, बिन पाण्याचा ऊस आणतो आम्ही आणि त्याच्यापासून गुळ बनवतो. असे गुळ खाल्ल्याने आतापर्यंत आपल्या लोकांना अनेक फायदे झालेले आहेत. नाही तर पूर्वीचे जे केमिकलचे गुळ असायचे, खाताक्षणी जीभ चरचर करायला लागायची. पण हा आताचा आमचा गुळ म्हणजे सांगावं तुम्हाला तेवढी गोडी कमी येतात. अहो लोक मुलं झाल्यावर पेढे वाटतात, पण मी म्हणतो आमच्या दुकानातला गुळ वाटावं माणसानी. पेढ्यासारखा मऊ गुळ आहे. झालं, मी सगळं ऐकलं. आता मला दे ना शेंगदाणे भाऊ. अच्छा, तुम्ही मला भाऊ म्हणालात. सचिन भाऊ असं म्हटलं मी तुम्हाला. अच्छा, तुम्ही आम्हाला भाऊ म्हणालात. माझी पण लहानपणीपासूनची एक इच्छा होती, मला एक बहीण असावी. तर तुमच्या मम्मी पप्पाला सांगायचं ना. पण तेव्हा मी पण लहान होतो, कसं काय सांगणार त्यांना. लहानपणी चॉकलेट मागितलं तरी पप्पा कानाखाली द्यायचे. बहीण मागितल्यावर पप्पांनी मला पोत्यात घालून आणला. एक टरबुजा बस येतच. मी काय तुझं ऐकायला नाही आले. नको देऊ शेंगदाणे नाही द्यायचे. तिथे माणूस मागापासून शेंगदाणे शेंगदाणे मागते. मला बरी मोठी माहिती सांगायला लागलाय. बस परत तुझ्या आयुष्यात दुकानात नाही येणार. ताईंचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. त्यांना नेमकं टरबूज पाहिजे होतं की शेंगदाणे हेच त्यांना माहिती नाही. असो, कोणाला काही माहिती असेल तर आमच्या किराणा दुकानात अवश्य घेऊ शकता. मी तत्पर सेवेसाठी हजर आहे तुमच्या.